श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। धर्म आणि संस्कृती यांचा अद्भुत समावेश ठेवत असणाऱ्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीने खूप दिग्गज संतांना जन्म दिला आहे आणि त्यामुळे ही संतांची भूमी म्हणून पण जाणली जाते। या भूमीवर अनेक संत होऊन गेले, ज्याची यादी खूप मोठी आहे। भक्ती चळवळी आणि वारकरी सभ्यतेने खूप संतांना जन्म दिला आहे। या संत जनांनी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शिकवणी देऊन लोकांना जागरूक केलं आहे। चला जाणून घेऊया अशाच संतांबद्दल। संत ज्ञानेश्वर महाराज। ज्ञानेश्वर महाराज मराठी संत आणि कवी होते। हे वारकरी संस्थापकापैकी एक आहे। वारकरी संप्रदायात कुणीही येऊन ईश्वर प्राप्ती करू शकतो, हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले होते। ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका, अमृत अनुभव किंवा अनुभवामृत चांगदेव पासष्टी हे यांची प्रमुख रचना आहे। संत तुकाराम महाराज। संत तुकाराम यांनी वारी ही परंपरा संत ज्ञानेश्वर महाराजांसह सुरू केली होती। मनुष्याचे भाव, जीवन अनुभव आणि अध्यात्माबद्दल असणाऱ्या तुकाराम गाथा किंवा अभंग गाथा, ज्याच्यात 4500 जितके अभंग आहेत, खूप प्रचलित आहे। संत चोखामेळा। महार जातीचे संत चोखामेळा खूप मोठे संत होऊन गेले। महाराष्ट्रातील जितके संत होऊन गेले त्यांच्याबद्दल एक ठरलेली जात हा प्रकारच कधीच नव्हता। त्यांचे अभंग अबीर गुलाल उधळीत रंग आजही पांडुरंगांची भक्ती करणाऱ्या लोकांच्या ओठावर आहे। संत सोयराबाई। 14व्या शतकातील मराठी कवयित्री संत सोयराबाई संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या। सोयराबाईंना असा विश्वास होता की केवळ शरीर अपवित्र किंवा दूषित असू शकते, परंतु आत्मा कधीही अशुद्ध नसतो। ज्ञान हे शुद्धच असते। संत एकनाथ। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले एकनाथ महाराजांचे मत होते की देवाच्या दृष्टीत सगळे समान असतात। ब्राह्मण असो किंवा इतर कोणत्याही जातीचा, हिंदू असो किंवा मुस्लिम, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, शुकाष्टक या संत एकनाथ महाराजांच्या रचना आहेत। यांनी भारूड नावाने एक वेगळ्या प्रकाराचे भक्तिगीत सुरू केले होते आणि जवळजवळ 300 भारूड लिहिले होते। श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटचे स्वामी समर्थ दत्तात्रय परंपरेचे आध्यात्मिक गुरु होते। श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रय यांचा चौथा अवतार मानले जातात। ते नरसिंह सरस्वतीचे पुनर्जन्मही मानले जातात। श्री संत गजानन महाराज। गजानन महाराज हे दत्तात्रय संप्रदायाचे गुरु होते। त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश लोकांना दिला। 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी 30 वर्षाचे गजानन महाराज शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगांबर वस्तीत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले होते आणि हा दिवस महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या थाटामाटात साजरा करतात। श्री साईबाबा। शिर्डीचे साईबाबांचा जन्म, आई वडील आणि जातीबद्दल कुणालाही काहीही माहीत नाही। असे म्हटले जाते की बाबा पहिल्यांदा वयाच्या 16व्या वर्षी शिर्डीत लिंबाच्या झाडाखाली दिसले होते। ते अल्लाह मालिक किंवा सबका मालिक एक असे म्हणायचे। त्यांनी सर्व धर्माच्या एकतेवर लक्ष दिले आणि ते वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना त्यांचे आश्रयस्थल म्हणजेच द्वारकामाई येथे आश्रय देत असे। त्यांचे अनुयायी हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही होते। संत जनाबाई। संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून लोकप्रिय आहेत। जनाबाई प्रसिद्ध मराठी धार्मिक कवी नामदेव यांच्या घरात दासी म्हणून काम करत होत्या। त्यांनी अनेक अभंगाची रचना केली आहे। जवळजवळ 300 अभंग वारकरी परंपरेचे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्याबरोबरच मराठी भाषी लोकांच्या मनात जनाबाईंना आदराचे स्थान आहे। यासोबतच समर्थ रामदास स्वामी, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत नरहरी, संत निवृत्तीनाथ, संत मीराबाई आणि संत मुक्ताबाई यासारख्या अनेक संतांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ असणाऱ्या महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे। या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला
वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. निवांत वेळी आपली कामे आटपून माणसाने भगवंताचरणी लीन व्हावे, चांगले आचरण करावे, भेदभाव टाळावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात 400 वर्षापूर्वी आपल्याला त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आहे. ज्ञानेश्वरांनी सामान्य जनाला कळेल अशा भाषेत गीता ओव्या लिहिल्या आहे. गोरा कुंभार, चोखा मेळा, एकनाथ महाराज यासारख्या संतांनी आपल्या रोजच्या जीवनातील दाखले देत जनमानसाच्या मनावर संस्कार केले आहे. संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे 20 अभंग आज आपल्याला पाहायला मिळतात. संत मंडळीमध्ये संत गोरोबा काका हे वडील होते. संत महात्म्यांना ते परमवंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना काका ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले. निर्गुण निराकार परब्रह्माचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.